उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर राबवताना दिसत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडलेत. त्यानंतर ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांना आपल्याकडे वळवत थेट उपसभापती पदाची जबाबदारी दिली. आता ठाकरे गटाचे आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता शिंदे गटाकडून एका आमदाराला 20 कोटींची ऑफर देण्यात आली आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. तुम्ही आमदार आणि खासदार फोडत आहात, कार्यकर्ते फोडत आहात, पैसे देतायत. लिंगाडे नावाच्या आमदाराला 20 कोटी रुपयांची ऑफर दिली अशी माहिती मला मिळाली, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की लिंगाडे नावाचा आमदार कोण आहे आणि आता कोणत्या पक्षात आहे. त्यांनाच का 20 कोटींची ऑफर देण्यात आली आहे, राज्यातील राजकारणात नेमकं काय सुरू आहे पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून गढूळ झाल्याचे दिसून येते. संतांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्रात कधी आमदार खासदार पळवले जात आहेत, तर कधी नेता मॅनहोलमध्ये पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर फिदी हसताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय. याच राजकारणावर भाष्य करताना खासदार संजय राऊतांनी एका आमदाराला 20 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे असा दावा केलाय. त्यांनी शिंदेच्या प्रकृतीवर देखील भाष्य केलंय. टोल्स्टॉय यांच्या कथेतील म्हातारा अतिश्रमामुळे कोसळला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अशा सध्या अतिश्रमामुळे रुग्णालयात दाखल झालेत. खासदार फोडा आमदार फोडा अशा जोडतोडीच्या राजकारणामुळे आणि धावपळीमुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. लिंगाडे नावाच्या आमदाराला 20 कोटी ऑफर दिली अशी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? शिंदे आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, असं संजय राऊत म्हणाले. फाजील महत्वाकांक्षा ठेवली की त्याचा अंत काय होतो हे टॉलस्टॉयने त्याच्या कथेमध्ये सांगितलं. त्याच्या कथेतला जो म्हातारा आहे त्याला संपत्ती आणि जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली की तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. इतका धावला, पण त्याला सांगण्यात आलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जितका चालशील तेवढी जमीन तुझी. पण त्याला चालण्यापेक्षा धावण्याची इच्छा जास्त झाली की जास्त जमीन मिळेल. तो धावत राहिला. तो दुपारी जेवला नाही, त्याने पाणी प्यायला नाही. चालता चालता तो आजारी पडला आणि मग ज्युपिटर हॉस्पिटलला ॲडमिट झाला. तरी तो धावत राहिला आणि धावता धावता तो पडला, वेशीवर येऊन पडला आणि त्याला शेवटी काहीच मिळालं नाही. शेवटी गावकऱ्यांनी त्याला 2 गज जमीन ही त्याचं नशीब आली. हे सर्व राजकारणांसाठी, हे अमित शहासाठी आहे, हे नरेंद्र मोदींसाठी आहे, एकनाथ शिंदेसाठी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे की माणसानं कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही त्याचा अंत फार वाईट होतो. संजय राऊत यांनी नाव घेतलेले लिंगाडे हे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनाच 20 कोटी रुपयांची ऑफर आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. आगामी निवडणुकीत पुन्हा आमदारकीचं आश्वासनही देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. धीरज लिंगाडे हे ठाकरे गटात होते, मात्र अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी करणाऱ्या नेते धीरज लिंगाडेंना पक्षात प्रवेश देत काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली, कारण ही जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसला सुटली होती. लिंगाडेंनी भाजपचे माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. लिंगाडे यांची बुलढाणा अमरावतीसह विदर्भात मोठी ताकद आहे. तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20-20 कोटी, 50-50 कोटी. कालसुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली. एक लिंगाडे नावाचे आमदार आहे, बरं का, अशी माझी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं. हे करू नका. थांबा कुठेतरी. थांबलं पाहिजे. तरी गोष्ट त्या टॉलस्टॉयची ती लोकांनी वाचावी, कारण आताच्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना वाचनाची आवड नाही, म्हणून ती वाचावी, तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी आणि एक पूर्णविराम तयार करावा. तर अंत आपोआप येतो, लक्षात घ्या. बोला. विदर्भात भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेनं शिंदे गटाची ताकद फारच कमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांना शिवसेनेत घेऊन पक्षाची ताकद वाढवली आहे. पण विदर्भात ताकद वाढवण्यासाठी एकटे बच्चू कडू पुरेसे नाहीत. त्यामुळे विदर्भातील आणखी नेते पक्षात घेणं गरजेचं असल्याची चर्चा आहे. लिंगाडे हे पहिले ठाकरे गटात होते, त्यामुळे ते शिवसैनिक आहेत. यातच त्यांची विदर्भातील काही जिल्ह्यात मजबूत पकड आहे.
तसंच काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना या आघाडीतील सर्व मित्रपक्षांची लिंगाडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे जर लिंगाडे शिवसेनेत आले तर शिंदे गटाचे विदर्भात मोठी ताकद वाढण्याची शक्यता आहे. पण शिंदे गट विदर्भात आपली ताकद का वाढवत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर अनेकदा चर्चा होतात की 2029च्या विधानसभेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकते असं म्हटलं होतं. त्यामुळे जर भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवली तर शिंदे गटाला देखील स्वबळावर किंवा राष्ट्रवादी सोबत मिळून निवडणूक लढवण्याची गरज पडू शकते. त्यामुळे शिंदे गट देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच एकनाथ शिंदे राज्यात आपली ताकद वाढवून पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी शिंदे खासदार आमदार फोडून आपली ताकद वाढवतायत असं म्हटलं जातंय. पुढच्या 1 वर्षात शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे पक्षाची ताकद का वाढवतात? मुख्यमंत्री पदासाठी की 2029 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.